नमस्कार, मी मनश्री पाठक. एबीपी माझाच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेच जण चर्चा ऐकतोय ती अयोध्येतल्या राम मंदिराची. अयोध्येतलं राम मंदिराचं निर्माण कार्य, तिथल्या रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना हा प्रत्येक भारतीयाच्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय राहिलाय. मात्र या संपूर्ण सोहळ्याच्या मागे अनेक दशकांचा संघर्ष, अनेक दशकांमधला वादविवाद आणि अनेक दशकांमधली ढवळून निघालेली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यांची सुद्धा पार्श्वभूमी आहे. हा संपूर्ण सोहळा आपण सगळ्यांनीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून पाहिलेला आहेच. मात्र हा सोहळा ज्यांना याची देही याची डोळा पाहता आला, अशांपैकी, अशा काही मोजक्यांपैकी एक असलेले मैत्रबोध परिवाराचे मैत्रीय श्री दादाश्रीजी सध्या आपल्या सोबत आहेत. दादाश्रीजी, खूप खूप स्वागत तुमचं एबीपी माझाच्या या विशेष मुलाखतीमध्ये. खरं तर हा सोहळा आपण सगळ्यांनीच बघितला, आम्ही सुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघितला, आमचे अनेक माध्यमकर्मी त्या ठिकाणी होते. मात्र तुम्ही काही मोजक्या निमंत्रितांपैकी एक होतात. अनेकांची अशी तक्रार, म्हणजे सगळ्याच भारतीयांची अशी एक तक्रार आहे की त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात, सुरुवातीच्या दिवसांमध्ये काही VVIPंना बोलवलं गेलं, काही मोजक्या लोकांना बोलवलं गेलं. त्याच्यामुळे याची देही याची डोळा हा प्रसंग, तो संपूर्ण सोहळा काही आम्हाला अनुभवता आला नाही. तर तुमच्या शब्दातून आम्हाला ऐकायचं आहे की रामलल्ला नेमका तिथे विराजमान झालाय, तो नेमका कसा आहे आणि त्याचं दर्शन घेतल्यानंतरची अनुभूती नेमकी कशी आहे? अगदी. एकतर असं झालं की तिथे पोहोचल्यानंतर एक उत्सवाचा अनुभव कसा असतो, आणि मला तर आठवत नाही की अगोदर असं कधी झालं असेल देशामध्ये. एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक उत्सव होता. सगळीकडेच लोक होती, दोन्ही बाजूला, रस्त्याच्या आजूबाजूला, डावीकडे उजवीकडे, आणि सगळ्यांचीच इच्छा होती की जाऊन आपण मंदिराचं दर्शन घ्यावं आणि बालक रामांचं दर्शन घ्यावं. आणि पण जी व्यवस्था होती इतकी सुनियोजित आणि इतक्या सुंदर पद्धतीने केली होती, ते पाहूनच एक भारतीय म्हणून स्वतःला आम्हालाही गर्व वाटला की इतकं छानपैकी आपल्याला कार्यक्रम करता येतो तिथे. आणि VIP असतील, VVIPs असतील, सगळ्याच क्षेत्रातली सगळ्याच मान्यवरांना तिथे बोलवण्यात आलं होतं. तर आपणही तिकडे, आपण ह्या ठिकाणी एक समाज प्रबोधनाचं काम करतो, लोकांना शिकवण्याचं काम करतो, सेवाभावी संस्था आहे मैत्रीबोध परिवार. तर आम्हाला तिकडे आमंत्रित करण्यात आलं आणि आपण एक मान ठेवून, आणि श्रीराम स्वतः तिथे विराजमान होणार आहेत आणि राम आएंगे ही भावना त्याच्या पाठची, म्हणून आपण तिथपर्यंत पोचलो. आणि इतक्या सुंदर पद्धतीने सर्व काही करण्यात आलं, कोणाला काही त्रास नाही, काही नाही, आणि दर्शनही व्यवस्थित झालं. बालक राम ज्या रूपात आहेत ते पाहणं म्हणजे हे एक विलक्षण अनुभव आहे. अतिसुंदर आनंदाचा अनुभव आपण असं बोलू शकतो, किंवा तृप्तीचा अनुभव असं बोलू शकतो, किंवा संपूर्णतेचा अनुभव आपण त्याला बोलू शकतो. आणि ते जाऊनच तुम्ही अनुभव करू शकता, शब्दांमध्ये आपल्याला सांगता येत नाही. कठीण आहे. त्या दिवशी संपूर्ण देशानंच दिवाळी साजरी केली, अनेकांनी गुढ्या उभारल्या, आणि त्याची जी स्पंदनं आहेत ती अगदी आजपर्यंत आपल्याला जाणवत आहेत. रामलल्लांचं बालक स्वरूप तुम्ही म्हटलात की आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे, आम्ही सुद्धा टेलिव्हिजनवरती ते बघितलं. त्या चेहऱ्यावरचं हास्य, त्या डोळ्यांमधले निरागस भाव, आणि एकंदरीतच रामलल्लाची ती बालमूर्ती, ती मूर्ती बघितल्यानंतर तुमच्या मनात उमटलेली पहिली प्रतिक्रिया काय होती? अतिसुंदर, अतिसुंदर, आणि प्रेमाचा भाव, करुणेचा भाव, निरागसतेचा भाव, कर्तव्याचा भाव, किंवा वचनबद्धता किंवा सत्यनिष्ठेचा भाव, तो छानपैकी तो भाव त्या मूर्तीद्वारे व्यक्त होत होता, तो आमच्यापर्यंत पोहोचत होता. आणि ते पाहताना असं वाटत होतं की एक संदेश किंवा संकेत, आपण असं म्हणू शकतो की एक संकेत आपल्याला मिळतोय की आपल्याला तो भाव लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. दादाश्रीजी, प्रत्येक सामान्य माणूस हा आपल्या आध्यात्मिक वाटचालीसाठी आपल्या आध्यात्मिक गुरुकडे बघत असतो. अनेक जण तुमचे फॉलोअर्स आहेत, तुमच्याकडनं अनेक जण शिकतायत, वेगवेगळ्या शिबिरांमध्ये येत आहेत. मात्र एकंदरीत आपण जर राम मंदिराचा सोहळा बघितला तर त्यावरती वेगवेगळ्या आध्यात्मिक गुरूंची मतं ही वेगवेगळी होती. स्वतः शंकराचार्यांनी वेगळं मत व्यक्त केलं, आणि त्यांनी या संपूर्ण सोहळ्यावरच एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तुमचं मत काय आहे? बघा, प्रत्येकाचं आपापलं वेगळं मत असू शकतं, आणि त्यांचं वेगळं मत असेल, आणि ते वरिष्ठ आहे त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकतो त्याच्यावरती. पण एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा असं असतं की जेव्हा
ईश्वराचं स्थान आपण जिथे स्थापित करतो ते स्थान तयार असेल, ईश्वरासाठी बसण्यासाठी, राहण्यासाठी त्यांची जेव्हा सोय होते तेव्हा आपण तिथे प्राणप्रतिष्ठा करू शकतो. आणि खूप ठिकाणी असं झालेलं पण आहे की प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती आहे तिथेच, पण नंतर कालांतराने 100 वर्षांनंतर किंवा 50 वर्षांनंतर काम निघालंय, जीर्णोद्धार होतो, मग आपण काम करतोय तिकडे. तर तसंच आपण जेव्हा ईश्वराची मूर्ती तयार आहे, वेळ आलेली आहे आणि 500 वर्षांचा काळ लोटलेला आहे, मग अशा वेळेस जेव्हा आपल्याला अंतरप्रेरणा येते, एक भाव प्रकट होतो की नाही, मला आता तिथे रामांना एक स्थान द्यायचं आहे, मग आपण ते करू शकतो. तिथे कुठेही चुकीचं नाही आहे असं आमचं मत आहे. आणि जर असा पण विषय येतो कधी की नाही, मग असुर प्रवृत्ती वाढतील, तर ज्यांनी असुरांचाच नाश केला, असुर ज्यांना पाहून पळून जातात, ते तिथे कसं पोहोचतील, है ना? ते स्वतःच एक दैविक रूपात संपूर्ण शक्तीचे रूप ते आहेत. जेव्हा ते असतात तेव्हा वाईट काहीच होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा भारतातील प्रत्येक व्यक्तीचं मन त्या दिवशी त्यावेळेस तिथं लागून राहिलं होतं प्रेमाने, श्रद्धेने, मग त्यावेळेस वाईट शक्ती कधीच येऊ शकत नाही. आता प्राण स्थापना झालेली आहे, ते बालकरूप हळूहळू आता मोठं होत जाईल. वेळेप्रमाणे तुम्ही पाहाल 3-4 महिन्यामध्ये किती छान गोष्टी घडत जातील देशामध्ये. तर त्याला वेळ लागतो. तो शास्त्रीय पद्धतीने असंच की प्राण तुम्ही स्थापित केलेला आहे, आता त्याची पुढची वाटचाल सुरू होणार आहे. तर ते प्रौढ रूपात पोहोचतील वेळेप्रमाणे, मग त्याचा परिणाम प्रत्येकालाच पाहायला मिळेल. तर आम्ही जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो मूर्तींची, काही जुन्या मूर्तींची केलेली आहे, तर त्याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे की कशा प्रकारे आपण ते काम करतो आणि कशा प्रकारे ईश्वर किंवा ते दैवी रूप आपली शक्ती, ऊर्जा व्यक्त करते, त्याचा अनुभव सगळ्यांनीच आम्ही पाहिलेला आहे. आपण बघितलं की रामलल्लांच्या मूर्तीच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती. प्राणप्रतिष्ठापना करताना ही पट्टी बांधण्यामागे नेमकं काय शास्त्र आहे? हो, कारण की कसं आहे, शरीर, आपण जेव्हा शरीर पाहतो, प्राणप्रतिष्ठा करण्याच्या अगोदर अंगपूजा होते, तेव्हा प्रत्येक शरीराचा प्रत्येक भाग त्याची व्यवस्थित आपण शास्त्रीय पद्धतीने पूजन करतो. पण जेव्हा प्राणाची प्रतिष्ठा करायची असते त्यावेळेस डोळ्यांच्या मार्फत केली जाते. तर डोळे जेव्हा आपण उघडतो तेव्हा तुम्ही जसं माझ्याशी बोलता किंवा मी तुमच्याशी बोलतोय, तो आपण जेव्हा एकमेकांना व्यक्त करतो हे डोळ्यांमार्फतच करत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण शब्दांद्वारे व्यक्त करत आहोत, पण प्रत्येक व्यक्ती त्याचे संपूर्ण भाव आतमध्ये जे पण असतील तर डोळ्यांच्या मार्फतच व्यक्त करतात. मग जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा ॲक्च्युली त्याच क्षणी प्राण प्रवेश करतो. आणि आग्नेय चक्र आहे, 2 डोळे आहेत, त्रिनेत्र आहेत, त्यांच्या मार्फत तो प्राण प्रवेश करतो. तेव्हा ती सुरुवात तिथे होते. मग तेव्हा ती जी मूर्ती आहे, जी सुरुवातीला मूर्त होती, त्याचं जीवन नव्हतं, नंतर ती प्राणस्वरूप, तेव्हा ती पाहते सगळ्यांना, ऐकते सगळ्यांना. तो एक वेगळा अनुभव आहे आणि छानपैकी त्या दिवशी ते कार्य करण्यात आलं. अच्छा, जो तरुणांना प्रश्न पडलाय या देशातल्या सगळ्याच माझ्यासकट, की त्या दिवशीचं वातावरण, त्याच्यानंतर आजपर्यंत आपण अनुभवत असलेली सगळी स्पंदनं हे बघता देशामध्ये धार्मिकतेचं वातावरण आहे. विशेषतः हिंदू धर्माच्या विषयी असणारी आस्था, असणारी भावनिकता यांचं एक वातावरण आहे. आणि याला अर्थातच अपरिहार्यपणे एक राजकीय किनार सुद्धा आहे. धर्माचा वापर राजकारणासाठी होतोय का, आणि तो कितपत केला जावा, तो अजून असाच होत राहिला तर देशाचं भविष्य काय असेल? हे बघा, राजकारण हा विषय वेगळा आहे, धर्म हा विषय वेगळा आहे, अध्यात्म हा विषय वेगळा आहे. तर जेव्हा आपण पाहतो किंवा मी जेव्हा पाहतो तेव्हा मी फक्त धर्म पाहतो, तेव्हा मी फक्त अध्यात्म पाहतो, तेव्हा मी फक्त ईश्वराला पाहतो, प्रभू श्रीरामांना पाहतो. तो जो दुसरा विषय आहे राजकीय, तो मला दिसतच नाही आहे, मी पाहतच नाही आहे. आपल्याला पुढे काय करायचं, एक व्यक्ती म्हणून तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला सपोर्ट करता किंवा कोणाला नाही करत, हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो धर्माशी न जोडला गेलेला बरा. तर जेव्हा कुठलंही राजकीय पक्ष जेव्हा सत्तेत असतो, त्यांचं कर्तव्य असतं की लोकांच्या भावनांना न्याय करणे. जेव्हा लोक म्हणतात की प्रभू श्रीरामांचं स्थान तिथे असावं, तो कोणताही पक्ष असू दे, तो आताचा असू दे किंवा दुसराही असू दे, प्रत्येकाला ते करावंच लागणार आहे. आणि ते केल्यानंतर मग तो धर्म आणि राजकीय पक्ष हे कनेक्ट करणं हे तुमच्या मनात आलेली एक कल्पना आहे किंवा भाव आलेला आहे. पण जेव्हा आम्ही पाहतो ह्या गोष्टींना वेगळंच पाहतोय.
पण दादाश्रीजी, तुमच्यासारखे आध्यात्मिक गुरु हे अनेकांना वाट दाखवणारे आहेत, अनेकांचं समुपदेशन करणारे आहेत, ज्यामुळे अपरिहार्यपणे आपल्या देशामध्ये धर्म आणि राजकारण याची गल्लत म्हणा किंवा सरमिसळ म्हणा ही केली गेलेलीच आहे. त्याच्यामुळे खरा धर्म कोणता हे लोकांनी नेमकं कसं ओळखावं? राजकारणात भेसळ असलेला धर्म आणि खरा धर्म हे वेगवेगळे कसे ओळखले जावेत? एकदम सोपं आहे. तुम्हाला जर धर्म समजायचा असेल की जिकडेही लोककल्याणाची भावना आहे तिकडे खरा धर्म आहे. जिथे स्वार्थ नाही, जिथे फक्त निस्वार्थ भावना आहे की मला लोकांसाठी जनकल्याण करायचं आहे, माझ्यासाठी काही नाही, जे पण आहे लोकांसाठी आहे, कुठेही तुम्हाला ही भावना दिसली तर तिकडे धर्म आहे. संत ज्ञानेश्वर असू दे, संत गाडगे बाबा असू दे किंवा संत कबीर असू दे, कुठेही कल्याणाची भावना असावी. इतकं सोपं आहे. जास्त ते तुम्हाला खूप काही पारायण करायची गरज नाही, पुस्तकं वाचायची गरज नाही आहे, खूप काही जप करण्याची गरज नाही आहे. फक्त इतकं समजा की लोकांचं भलं होतं आहे, लोकांचं कल्याण होतं आहे, इतकंच समजा तुम्ही. जिथे तुम्हाला दिसेल तिकडेच धर्म आहे, तिकडेच देव आहे, तिथेच परमेश्वर आहे, तिथेच प्रभू श्रीराम आहेत. राम त्या मूर्तीपेक्षा तुमच्या विचारांमध्ये असावेत, तुमच्या वागणुकीत असावेत. फक्त मूर्तीत ठेवायचं नाही आहे, तर तुम्हाला रोज तो राम दिसावा की मी माझ्या गुणांद्वारे कसं मी व्यक्त करू की हे रामच आहेत. प्रेम करणे, करुणा करणे, चुकीचं झालं की त्यांना शिकवणे, धर्म काय अधर्म काय ह्या गोष्टी सांगण्याचं कार्य तुमच्या सगळ्यांकडे आहे. तर आपण स्वतःही समजून घ्यावं की कल्याण करावं. बहुतेक काही खूप नास्तिक लोक आहेत, इथे सुद्धा येतात नास्तिक लोक, आणि ते छानपैकी काम करतात आपल्याबरोबर, छानपैकी जोडले गेलेले आहेत. का तर लोक कल्याणाची भावना, लोकांचं भलं करावं हेच सगळ्यात वरती असावं. प्रामुख्याने तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यावरती लक्ष द्या. धर्माबरोबर जे कर्मकांड असतात तिथे जेव्हा तुम्ही अडकले जातात तेव्हा खरोखर तुम्हाला सत्य दिसत नाही. कर्मकांडाचा उद्देश कल्याणच आहे. तर तिथपर्यंत लोकांची नजर जावी तसं आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. हा नवा भारत रामनामाच्या पावलांवरनं जेव्हा आता चालत येईल तेव्हा पुढच्या 10 वर्षांसाठीचं व्हिजन तुम्ही तरुणांना काय द्याल? कारण तुम्ही म्हटलं की पुढची 10 वर्षे ही आपल्या देशासाठी, देशातल्या प्रत्येक राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या 10 वर्षात असं नेमकं काय वेगळं बघायला मिळेल अशी तुमची अपेक्षा आहे? जसं आम्हाला जे वाटतं आता एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून की प्रत्येक युवकाने किंवा प्रत्येक व्यक्तीने स्वतःला शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, भावनांच्या स्तरावरती किंवा आध्यात्मिक स्तरावरती स्वतःला पूर्णपणे सक्षम करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण की जेव्हा आपण सगळ्या स्तरांवरती जेव्हा तयार असतो तेव्हा आपल्याला खरोखर कळतं आपल्याला करायचं काय जीवनामध्ये. आपला भाव जो असतो, भाव शुद्ध होतो, कर्म शुद्ध होतात, जेणेकरून देश संपूर्णतः बदलून जातो, देशाचीच कायापालट होते. जसं आपण म्हणतो सोने की चिडिया, देश आपला खरोखर पाहायला मिळेल. आज आपल्या देशांमध्ये खूप काही गोष्टी मिश्रित झालेल्या आहेत. म्हणजे बाहेरील शक्ती असू दे किंवा बाहेरील विचार संस्कार असू दे, काही प्रमाणात तुम्ही स्वीकार आहे, काही प्रमाणात स्वीकारू नका. तर आपल्याला आपल्या संस्कारांप्रमाणे, परंपरेप्रमाणे, गुणांप्रमाणे आपल्या त्या गोष्टींनाच आत्मसात करायला हवात ज्या आपल्याला योग्य वाटतात, जेणेकरून देश पुढे जाईल. तर 10 वर्षांमध्ये आपण असं म्हणू शकतो की सुगीचे दिवस येतील, प्रेमाचे दिवस येतील, आनंदाचे दिवस येतील आणि खरोखर देश त्या दिशेने जाईल 2030-32च्या पुढे. आणि आमचा एक उपक्रम आहे चिंतामुक्त भारत, की प्रत्येकाला चिंतामुक्त करण्याचा आम्ही उपक्रम घेतलेला आहे. रामलल्ला हे भारतासाठी कशाचं प्रतीक वाटतंय? मला जसं मगाशी म्हटलं ना, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक, की सगळे एकच आहे त्यांच्यासाठी. आपल्याला किंवा लोकांना असं वाटतं की मी ह्या धर्माचा किंवा मी त्या पंथाचा किंवा माझी जात ही, ती तसं तुम्हाला वाटतं, पण रामाला तसं वाटत नाही आहे. राम सगळ्यांना, जो भक्त येतो सगळ्यांना आपलंसं करून घेतो. ते एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. एक घराचा प्रमुख की आमचे वडीलधारे किंवा पहिला पुरुष, त्याचं ते प्रतीक आहे. आणि प्रत्येकाने तसंच पाहावं. त्यांना प्रभू श्रीरामाला तुम्ही हिंदू धर्मातून नका पाहू, भारत देशातून पहा. सगळ्यांना जे आपलेसे करून घेतात, सगळ्यांवरती अतोनात प्रेम करतात, त्याचे ते प्रतीक आहेत.
तसं तुम्ही प्रत्येकाने पाहावं. सगळ्यांचंच कल्याण होईल त्याच्यामुळे. नक्की, अगदी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या प्राणीमात्रांवर सुद्धा प्रेम करणारा राम आता रामलल्लाच्या स्वरूपात विराजमान तर झालेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढची दादाश्री जी म्हणतायत तशी 10 वर्ष ही देशासाठी, देशातल्या प्रत्येक राज्यासाठी ही महत्त्वाची ठरतायत. ज्यांनी याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा अनुभवलेला होता, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या शब्दातून श्रीराम नेमका कसा आहे हे आज आपण ऐकलं. आणि म्हणूनच प्रभू श्रीराम हे सर्वांनाच सदाचाराचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे आहेत. त्यांच्या वाटचालीवरून आपल्याला, भारताला, सगळ्याच समाजाला एका वेगळ्या दिशेने जाता येईल, एकात्मतेच्या दिशेने जाता येईल हीच अपेक्षा. कॅमेरामन अजित शिवधरकर समोर पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.